नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मातृवंदना पोर्टलवर जर तुमचे लाभार्थी म्हणजे तिसऱ्या खेपेची माता असेल किंवा दुसऱ्यांदा मुलगा झाला असेल किंवा सरकारी कर्मचारी असतील, म्हणजे जे मातृवंदना योजनेसाठी लाभासाठी पात्र नाहीत परंतु आपल्या ड्यू लिस्टमध्ये ते नावं दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला कार्यालयाकडून वारंवार सांगण्यात येते तर असे नावं आपल्याला कमी करायचे आहेत. जे पात्र आहेत त्यांचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि जे अपात्र आहेत त्यांना आपल्याला मातृवंदना ॲपमधून म्हणा का पोर्टलमधून म्हणा आपल्याला त्यांना डिलीट करायचं. आता मी मातृवंदना योजनेचं पोर्टल ओपन केलेलं आहे. पोर्टलवर मी तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला ते नाव डिलीट करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. काय होतं की आपलं काम हे जास्त दिसतं, जर ते अपात्र असतील तर त्यांना लगेच ह्या पद्धतीने डिलीट करा. बघा, अपात्र कशासाठी, जर दुसऱ्या खेपेला मुलगा असेल किंवा ते उत्पन्नामध्ये बसत नसतील किंवा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकार त्यांच्याकडे दुसरा मुलगा झाला असेल, शासकीय नोकरीदार असतील, तर अशा सगळ्या कारणामुळे जर ते इलिजिबल नसतील, अपात्र असतील तर त्यांना मात्र आपल्याला आपल्या ड्यू लिस्टमधून काढायचे. किंवा तिसऱ्या खेपेची माता असेल तर तिसरं बाळ देखील आपल्याला त्याच्यासाठी अपात्र असतं. त्याच्यामुळे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच व्यवस्थित काळजीपूर्वकच हे करायचं, अन्यथा घाई करायची नाही. आणि तुमचा असा पण प्रश्न असेल की ड्यू लिस्टमधून कमी केलेल्या माताला नंतर आपल्याला भरता येत नाही, तर असं काही नाही. आता माझ्याकडे एक माता होती, त्या मातेचा मी ड्यू लिस्टमधून कमी केलं होतं. का? कारण तिच्याकडे लसीकरण कार्ड नव्हतं, तिच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नव्हते. तर शेवटी कार्यालयाने सांगितलं तिच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स, त्यांनी स्वतः सांगून दिलं, तर मी त्या मातेला डिलीट केली होती. पण 6 महिन्यानंतर त्यांनी सगळी डॉक्युमेंट्स मला आणून दिले, तर मी त्यांचा फॉर्म भरला जातो. तर ते टेन्शन घेऊ नका. तर बघा, मी पोर्टल लॉग इन केलेलं आहे. पोर्टल लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं समोरच दिसतं सगळ्यांना ह्या ज्या रेषा दिसतात, तर याच्यावर आपल्याला जायचं. किंवा तुम्ही रेषांवर नंतर जा, पण तुम्ही जर ह्या पद्धतीने पेज बघितलं तर तुम्हाला ड्यू लिस्टमधील जे आकडे आहेत ते वरच दिसून जातात. आता भरलेले फॉर्म इथं आपल्याला दिसतात आणि ड्यू लिस्टमधील जर आपल्याला इथं दिसून जातं. तर मग आपल्याला तिथून केलं तरी याच्यावर जरी गेला तुम्ही इथून पण आपल्याला करता येईल आणि आपण इकडं जरी गेलो तरी करता येणार. तर आपण बघा स्क्रोलिंग करत जाणार, इथे देखील आपली ड्यू लिस्ट ही उपलब्ध होणारी, इथे देखील आपण ते करू शकतो. बघा, तिथे ड्यू लिस्टवर क्लिक केलं तर इथून देखील आपल्याला ते करता येणार. तर याच्यासाठी आपल्याला आता ड्यू लिस्टवर क्लिक करायचं आहे. बघा, ड्यू लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येतं. तर बघा, तुमच्यासमोर अशा पद्धतीची माहिती ओपन होईल. ह्या पद्धतीची माहिती ओपन झाल्यानंतर बघा, माझ्याकडे एकच माता आहे, दुसऱ्या खेपेची माता आहे, त्या मातेला मुलगा झालेला आहे. त्याच्यामुळे ती माता पात्र नाही आहे, अपात्र आहे, तर तिला मला आता ड्यू लिस्टमधून कमी करायची आहे. तर इथपर्यंत आपण पाहिलं. आता आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे की शेवट आपल्याला जायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने इकडून आपल्याला इकडे आता स्क्रोलिंग करत जायचं आहे. स्क्रोलिंग करत जायचं आहे आणि शेवट तुम्हाला बघायचं आहे. बघा, ही लॅक्टिंग मदर आहे, म्हणजे स्तनदा माता आहे आणि इथे आपल्याला डू यू वॉन्ट रिजेक्ट, बघा इथं हे ऑप्शन आपल्यासमोर आहे. तर आपल्याला त्या नावासमोर जर तुमच्या जास्त माता असतील, माझी आता एकच माता होती, त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मातांचे फॉर्म भरून झाले, त्याच्यामुळे एकच माता होती. जर तुमच्या सगळ्या जास्तीच्या माता असतील तर व्यवस्थित काळजी करून बघा आणि त्याच मातेला तुम्हाला डिलीट करायचं, बाकीच्या मातांना नाही. ही पण तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. तर त्या मातेच्या नावासमोर येऊन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचे ऑप्शन ओपन होतील. हे ऑप्शन ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला 3 पर्याय दिसतील. बघा, हा एक पर्याय दिसेल, हा दुसरा पर्याय दिसेल, हा तिसरा पर्याय दिसेल. बेनिफिशरीज ऑलरेडी रजिस्टर इन PMY फॉर फर्स्ट चाइल्ड, पहिल्या मुलासाठी ती आधीच नोंदवली गेली आहे. त्याच्यानंतर बेनिफिशरीज ऑलरेडी रजिस्टर्ड बाय PMY फॉर सेकंड गर्ल चाइल्ड, तर दुसऱ्या मुलीसाठी नोंदवली गेलेली आहे. तुमचे ज्याच्यात असेल त्याच्यात तुम्ही क्लिक करू शकता. पण आता हे शेवटचे ऑप्शन आहे, नॉट एलिजिबल, म्हणजे अपात्र, म्हणजे ही मातृवंदना योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ती अपात्र आहे, तर तिला आपल्याला नॉट एलिजिबलच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. हे ओपन झाल्यानंतर आपल्याला रिजेक्टवर क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर अजून एक पेज ओपन होईल, आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे. डू यू वॉन्ट टू रिजेक्ट इज बेनिफिशरी शो इन ड्यू लिस्ट पोटेन्शियल बेनिफिशरीज फॉर्म पोषण ट्रॅकर, म्हणजे तुम्हाला ही जी लाभार्थी आहे हिला खरोखर तुम्हाला याच्यामधून हे करायचं आहे का, तर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं. लक्षात ठेवायचं
कितीच माता एका कन्फर्म करा तरच तुम्हाला ते करायचं, नाही तर तुम्ही कॅन्सलवर क्लिक करून बाहेर जाऊ शकता किंवा मागे जाऊ शकता. ती लगेच रिजेक्ट होणार नाही, ती लगेच डिलीट होणार नाही. जर तुम्हाला वाटतं की माता चुकते तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता मला कन्फर्म या माता दुसरा मुलगा आहे त्याच्यामुळे ती अपात्र आहे म्हणून मी तिला ओकेवर क्लिक करणार. ही सगळी प्रोसेस केल्यानंतर तेव्हा ती माता तुमच्या लाभार्थींच्या मातृवंदना पोर्टलवरील किंवा ॲपमधील ड्यू लिस्टमधून कमी होईल. अशा पद्धतीने जर आपल्याकडे जास्तीच्या माता असतील आणि त्या माता तिसऱ्या खेपेच्या असतील किंवा त्या माता दुसरा मुलगा असेल किंवा त्या मातांचे पती जे आहेत गव्हर्नमेंट कर्मचारी असतील, म्हणजे ते थोडक्यात अपात्र असतील, अशा मातांना मातृवंदना पोर्टलवरून किंवा ॲपवरून जाऊन तुम्हाला डिलीट करायचं आहे. आणि आता मातृवंदना पोर्टल हे व्यवस्थित सुरू आहे, त्याच्यामुळे ज्यांचे फॉर्म बाकी आहेत त्यांनी फॉर्म भरायला काही हरकत नाही, फॉर्म लगेच भरला जाईल. तर अशा पद्धतीने ताईंनो व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.